विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या प्रकरणातील आंतरलिखित कोन म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय हे पाहणार आहोत। आता आंतरलिखित कोन म्हणजे काय हे पाहण्यासाठी ही आकृती आपण लक्षात घेऊयात। इथे बघा की या आकृतीमध्ये केंद्र सी असलेले एक वर्तुळ आहे आणि इथं कोन PDQ हा आहे किंवा ADB असं म्हटलं तरी चालते। इथं त्याने PDQ असं नाव दिलेलं आहे। या कोनाचा शिरोबिंदू इथं D हा वर्तुळावर आहे आणि कोनाच्या ज्या भुजा आहेत, कुठल्या भुजा आहेत तर DP आणि DQ या वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात। अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन असं म्हणतात। सो हियर इन दिस फिगर angle ADB is the inscribed angle, म्हणजेच ADB हा कोन आंतरलिखित कोन आहे आणि तो कंस ADB मध्ये आंतरलिखित आहे। कंस ADB हा आहे इकडचा ADB या कंसात आंतरलिखित केलेला तो कोन ADB हा आहे। तर आकृतीवरून सहज आपल्या लक्षात येईल की आंतरलिखित कोन म्हणजे काय, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, की हा कोन ADB हा कंस ADB मध्ये आंतरलिखित आहे। इट इज इन्स्क्राइब्ड अँगल। नाउ आफ्टर दॅट वी शॅल सी इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच आंतरखंडित कंस। आता आंतरखंडित कंस समजण्यासाठी अगोदर या आकृत्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। हे पहा, इथं आता पहिल्या आकृतीमध्ये ABC आकृतीद्वारे अगोदर स्पष्ट करूयात। ABC हा कोन आहे, त्याचा एक शिरोबिंदू इथं त्याचा शिरोबिंदू B हा या वर्तुळावरती आहे आणि त्याच्या दोन भुजा BA आणि BC या A आणि C या इथं छेदलेला आहे। आणि मग आपण असं म्हणू शकतो की या कोनानं ABC या कोनानं हा कंस आंतरखंडित केलेला आहे। AC हा आर्क कंस हा आंतरखंडित केलेला आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेप्टेड आर्क। अजूनही चांगलं लक्षात येण्यासाठी आपण इथं लक्षात घेऊयात काय काय म्हटलेलं आहे। इथं बघा या प्रत्येक आकृतीत कोन ABC इथं पण आहे, इथं ABC कोन आहे, इथं सुद्धा ABC कोन आहे, ABC। मग प्रत्येक आकृतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे, प्रत्येक आकृतीतील कोन ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला ABCचा अंतर्भाग म्हणजे हा ABC कोन आहे आणि त्याचा अंतर्भाग म्हणजे सगळा या भुजांच्या आतला भाग। तर अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABCने आंतरखंडित केलेला कंस म्हणतात। म्हणजे पहिल्या आकृती जर आपण बघितलं तर ABCच्या अंतर्भागात काय येते तर हा वर्तुळ कंस येतोय आणि त्यामुळे मग तो वर्तुळ कंस म्हणजेच काय झालेला आहे तर आंतरखंडित केलेला कंस आहे। आणि मग या आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू म्हणजे इथं A आणि C हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात। हे वर्तुळ आणि हा कोन यांचे छेदनबिंदू म्हणजे हे दोन अंत्यबिंदू असतात। कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे। मग या म्हणण्यानुसार आकृतीमधील 1, 2 आणि 3 या आकृत्यांमध्ये कोनांनी प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे। बघा इथे ABCच्या अंतर्भागात कंस AC हा येतोय, त्यामुळे तो आंतरखंडित कंस आहे। इट इज इंटरसेप्टेड आर्क। त्याचप्रमाणे इथं कोन ABC हा आहे, तर बघा कुठला कंस आंतरखंडित केलेला आहे, इथं मार्कर आपला जातोय त्या ठिकाणी BC, म्हणजे इथं सुद्धा हा एकच कंस इथं आंतरखंडित केलेला आहे। सो आर्क BC इज इंटरसेप्टेड आर्क। या आकृतीमध्ये बघूयात ABC या कोणाच्या अंतर्भागात कुठला कंस येतोय, AC हा कंस येतोय आणि मग तो इंटरसेप्टेड आर्क किंवा तो आंतरखंडित कंस होईल। म्हणजे इथं AC हा काय झाला आंतरखंडित कंस, दॅट इज इंटरसेप्टेड आर्क। हे 3 आकृत्यांचं झालं। 4, 5 आणि 6 मध्ये प्रत्येक कोणाने 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत। बघा चौथ्या आकृतीमध्ये ABC व्याख्येनुसार काय होतंय की त्या कोणाच्या अंतर्भागात जे कंस येत आहेत त्याला आपण आंतरखंडित कंस म्हणतो। तर ABC इथं बाहेर हा जो शिरोबिंदू आहे आणि त्याच्या आत जे कंस आहेत म्हणजे हा पण कंस आहे बघा आणि हा सुद्धा कंस आहे, म्हणजे हा एक छोटा कंस आहे तो सुद्धा आंतरखंडितच केलेला असेल आणि इथं AC हा सुद्धा आंतरखंडित केलेला कंस म्हणजे 2 कंस इथं आंतरखंडित झालेला आहे। देर आर 2 आर्क्स इंटरसेप्टेड बाय दिस अँगल। आता या 5व्या आकृतीमध्ये इथं सुद्धा ABC मध्ये
हा एक कंस की जो आपण दाखवतोय मार्करनं, आणि CA हा एक कंस, हे असे दोन प्रकारचे कंस आंतरखंडित केले आहेत. त्याचप्रमाणे इथं ABC मध्ये हा AC हा एक कंस आणि इकडून AC हा दुसरा कंस, असे दोन कंस आंतरखंडित केलेले आहेत. म्हणजे इथं आकृत्यांवरून आपल्याला आंतरखंडित कंस म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने कळलेलं असेल. आता इथं मध्ये खाली पण अजून एक आकृती दिलेली आहे पहा. आकृती 3.44 मध्ये या शेजारच्या आकृतीत हा जो कंस आहे इथला तो आंतरखंडित कंस नाही, कारण कोणाच्या भुजा या BC या भुजावर कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही. म्हणजे या कोणाच्या भुजांवर त्या कंसाचे अंत्यबिंदू असावे लागतात. जो आंतरखंडित कंस आहे, हा आंतरखंडित कंस इथं आहे बघा AC, या ACच्या अंत्यबिंदू या कंसाचे अंत्यबिंदू त्या कोणाच्या भुजेवर आहेत. इथं कुठल्याही आकृतीमध्ये बघा की आंतरखंडित कंसांचे जे अंत्यबिंदू आहेत ते कोणाच्या बाजूवर आहेत, कोणाच्या बाजूवर आहेत. परंतु मग असं जर लक्षात घेतलं तर इथं हा कंस जर आपण आंतरखंडित असं गृहीत धरलं तर ते जे बिंदू आहेत म्हणजे त्या कोणाच्या भुजेवरती नाहीत. आंतरखंडित कंस आपण त्याला म्हणू शकत नाही. त्यामुळे इथं जर आपण गृहीत धरला हा कंस तर त्या कंसाचे अंत्यबिंदू या BC या भुजेवर कुठलाच बिंदू नाही. त्यामुळे इथं मग आंतरखंडित कंस आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर अशा पद्धतीने आंतरखंडित कंस म्हणजे इंटरसेक्टेड आर्क म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. आता यानंतर मग ह्याच्यावरती आधारित म्हणजे या अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, की ज्याच्यावरची उदाहरणं फार महत्त्वाची आहेत. आपण आता सिद्धता न बघता फक्त त्या थेरमचा अर्थ लक्षात घेणार आहोत. प्रमेय आपण नंतर पाहू. तर प्रमेय काय आहे, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. काय आहे ते, तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजेच ह्या आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे आणि मग पक्ष काय म्हणावं लागेल, केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित केलेला कोन आहे. म्हणजे हा कोन BAC आहे आणि तो कंस BAC मध्ये अंतर्लिखित आहे. आणि मग त्यानं कुठला कंस अंतरखंडित केलेला आहे बघा. तर आता पक्षामध्ये आपण म्हणजे गिवनमध्ये आहे ती जी उपलब्ध माहिती असते तीच लिहितो. हा कंसाच्या पुढचा कंस आहे तो अंतरखंडित झालेला आहे. कुठे छेदलेल्या आहेत भुजा AB आणि AC या भुजा इथं B आणि C ला छेदलेल्या आहेत. म्हणजे आंतरखंडित कंस काय झाला, हा पुढचा BDC असं 3 अक्षर नाव इथं देऊ शकतो. हा आंतरखंडित झालेला आहे. आणि मग आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असे त्याचं माप. म्हणजेच कोन BACचं माप किती असणार आहे, तर कोन BAC बरोबर निम्म म्हणजे हाफ, 1/2. कशाचं निम्म, तर त्याला अंतरखंडित कुठला कंस केला आहे, BC म्हणजेच BDC 1/2 माप कंस BDC. तर हे फक्त आपल्याला आता सध्या लक्षात ठेवायचं की सिद्धता आपण नंतर पाहू. BAC इज हाफ मेजर आर्क BDC. अशा पद्धतीनं हा गुणधर्म लक्षात घेतल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आता अंतर्लिखित कोनाचं जर मुख्य प्रमेय आपण बघितलं तर त्याच्यावरचे उपप्रमेय म्हणजे त्याला आपण करोलरीज असं म्हणतो. त्या करोलरीजमध्ये काय पहिलं प्रमेय काय आहे बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. एकच कंस आहे आणि त्यात काही कोन अंतर्लिखित झाले असतील, मग 2 असतील 3 असतील तर ते सर्व काय असतात, एकरूप असतात. म्हणजे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. द अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुअंट. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुअंट. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. मग आपण इथं बघितलं तर PQR हा एक कोन आहे आणि दुसरा कोन आहे तो PSR. असे 2 कंस इथं दोन कोन आपण बघतोय, परंतु ते कुठल्या कंसात अंतर्लिखित झाले आहेत बघा. यांचे अंत्यबिंदू बघा PQR इथं कुठे छेदलेला आहे, P आणि R. तो कुठल्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे तर PQR किंवा PSR ह्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा कोन बघा PSR हा कोन हा सुद्धा PQR किंवा PSR ह्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे. आणि मग एकाच कंसात हे अंतर्लिखित कोन आहेत आणि त्यामुळे ते
एकरूप असतील. म्हणून आपण काय म्हणू शकतो या दोन कोनांच्या बाबतीत PQR आणि PSR हे दोन कोन एकरूप आहेत, कारण ते एकाच कंसात आंतरलिखित आहेत. दे आर इन द सेम आर्क. नाव द सेकंड प्रॉपर्टी इज अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो. अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन हा काटकोन असतो. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल, म्हणजे अर्धवर्तुळालाच आपण सेमी सर्कल असं म्हणतो, आणि मग अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन हा काटकोन असतो. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज ऑफ 90 डिग्रीज. म्हणजे इथं बघा हे अर्धवर्तुळ आहे, कारण M हे केंद्रबिंदू आहे आणि त्यातनं हे AC जाते, आणि इथं हा कोन जो आहे तो अर्धवर्तुळातला आहे, कारण हे अर्धवर्तुळ झालेलं आहे किंवा हाफ सर्कल सेमी सर्कल झालेलं आहे, आणि ABC हा अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन आहे, आणि त्यामुळे तो काय असणार आहे, काटकोन असणार आहे. इट इज ऑफ 90 डिग्रीज. सो दीज टू मेन प्रॉपर्टीज आर देअर. म्हणजे अशा दोन गुणधर्म आपण बघितलेले आहेत. आम्ही हे दोन गुणधर्म बघितल्यानंतर अजून एक महत्त्वाचा गुणधर्म किंवा अजून एक महत्त्वाचं प्रमेय असं आपण म्हणूयात. काय तर म्हणजे ती प्रॉपर्टी अगोदर समजावून घेऊयात. गुणधर्म काय आहे तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं आपण म्हणतो. हे पण अगोदर झालेलं आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल? चक्रीय चौकोन म्हणजे काय की ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असं म्हणतात. इफ द व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल लाय ऑन सेम सर्कल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. आणि या चक्रीय चौकोनाचा गुणधर्म काय आहे बघा, किंवा त्याचं त्या संबंधित प्रमेय काय आहे तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. इथं बघा चक्रीय चौकोन काढून दाखवलेला आहे, आणि इथं म्हणजे त्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत, तो चक्रीय चौकोन आहे. प्रमेयानुसार काय की सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. सम्मुख म्हणजे काय, समोरासमोर. म्हणजे ह्या चौकोनाच्या बाबतीत B आणि D हे काय असणार आहेत तर सम्मुख कोन. ही एक जोडी झाली. त्याचप्रमाणे दुसरी जोडी आपल्याला A आणि C या कोनाची सांगता येईल. ते परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच काय तर त्यांची मापांची बेरीज ही काय असते 180 अंश असते. सो द अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. द अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोन असतात. इंग्लिशमध्ये पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजेत. मग आता याप्रमाणे रिकाम्या जागेच्या स्वरूपात आपण ही सिद्धता बघूयात. इथं दिलेली आहे त्यांनी, ते आपण कशी पुढे जाता येते ते बघूयात. पक्ष त्यालाच आपण काय म्हणतो गिवनमध्ये आपल्याला काय दिसते की ABCD हा चक्रीय चौकोन आहे. म्हणजे चौकोन ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि मग सिद्ध काय करायचं तर परस्पर सम्मुख कोन परस्परांचे पूरक कुठलीही एक जोडी घ्या किंवा ते दोन्ही घेतलेले आहेत. कोन B अधिक कोन D बरोबर काय दाखवायचं आहे आपल्याला 180 अंश. किंवा दुसरी जोडी काय आहे कोन A अधिक कोन C. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C दॅट इज इक्वल टू 180 डिग्रीज. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग त्यासाठी आता आपल्याला कुठले गुणधर्म वापरता येतात ते बघूया. इथं कोन ADC हा जर आपण बघितला तर कोन ADC ह्या आत्ताच आपण बघितलेलं की आंतरलिखित कोन आहे, आणि मग त्यानं कुठला कंस आंतरखंडित केलेला आहे विच आर्क इज इंटरसेप्टेड बाय इट. सो ADCच्या पुढचा कंस बघायचा. ADC या भुजांनी कुठं घेतलेला आहे इथं A ला छेदलेलं आहे आणि इथं C ला छेदलेलं आहे. म्हणजे हा कंस इथला खालचा लक्षात घ्यायचा. मग आंतरलिखित कोनाच्या मापाच्या प्रमेयानुसार काय होतंय की आंतरलिखित कोनाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग कोन ADC हा आंतरलिखित कोन आहे, आणि त्याच्या पुढचा जो कंस आंतरखंडित त्यानं केलेला आहे तो कोन ABC आहे, आणि त्या कोनाच्या मापाच्या निम्म हे असणार आहे. म्हणजे आंतरलिखित कोन आणि आंतरखंडित कंस हे आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आलं तरच हे लक्षात येईल. मग कोन ADC हा ABCच्या निम्मा असणार आहे, कंस ABCच्या निम्मा असणार आहे. म्हणून हाफ मेजर आर्क ABC म्हणजे माप कंस ABC. तर माप वगैरे असं मी लिहिलेलं नाही, ते तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्याचप्रमाणे कोन ABC हे ADCच्या बाबतीत आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ADC हा ABC या कंसाच्या निम्मा असेल. त्याचप्रमाणे ABC हा सुद्धा कोन झालेला आहे.
तो ABC इकडच्या कंसात अंतर्लिखित आहे आणि त्यानं कोण कुठला अंतरखंडित केलेला आहे समोरचा बघा कंस कुठला अंतरखंडित केला आहे ADC हा कंस अंतरखंडित केलेला आहे. म्हणजे इतर रिकाम्या जागेत काय येईल कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून त्याने कंस ADC अंतरखंडित केलेला आहे आणि म्हणून मग आपल्याला काय सांगता येईल तर ABCचं माप काय असणार आहे तर त्या कंसाच्या मापाचे निम्म असणार आहे. ABC हा ABC कोण आहे आणि त्याचं समोरच्या त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्म म्हणजे माप कंस ADC असा असणार आहे तिथं. असे 2 स्टेटमेंट आपल्याला इथं मिळालेले आहेत आणि मग ABC इथं ADC या पहिल्या स्टेटमेंटमध्ये कोन ADC आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये इथं कोन ABC म्हणजे 1 आणि 2 यांची आपण बेरीज केलेली आहे. पहा डाव्या बाजू ADC आणि इकडं ABC बरोबर उजव्या बाजूची बेरीज काय होईल 1/2 माप कंस ABC अधिक 1/2 माप कंस ADC असं जर आपण केलं तर मग आपल्याला इथं उजव्या बाजूमध्ये बघा 1/2 कॉमन आहे ते काढलं आपण बाहेर आणि इथं मग काय राहिलं ABC आणि ADC माप कंस ABC अधिक माप कंस ADC असं झालेलं आहे. परंतु ABC आणि अधिक ADC आपण परत आकृतीकडे जाऊयात ABC अधिक ADC असं काय होईल ABC आणि ADC पूर्ण वर्तुळ कव्हर होते म्हणजे त्यांची बेरीज काय असणार आहे पूर्ण वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज ही 360 आहे कारण हे पूर्ण कव्हर होते वर्तुळ कंस आणि मग 360 अशी किंमत घातल्यानंतर 2 इथं भाग जाणार आहे आणि मग त्याची किंमत 2 180 अंश येते म्हणजेच ADC म्हणजे माप कोन D अधिक माप कोन B बरोबर 180 हे सिद्ध झालं. त्याचप्रमाणे दुसरी जोडी जी आहे कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. तर अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे हे परीक्षेला येऊ शकतं किंवा त्याच्यावरची गणितं ही सुद्धा आपल्याला येतात. त्यामुळे त्या प्रमेयाची विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करायची आहे. आणि मग त्याच्या संबंधित एक करोलरी आहे म्हणजेच उपप्रमेय आहे की चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. आता हे काय आहे किंवा कसं आहे हे तुम्ही आकृती काढून व्यवस्थित जरा स्वतःचं डोकं चालवून तुम्हाला हे लिहिता येते का ते बघायचं आहे. काय चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन चक्रीय चौकोन म्हणजे काय ते आपल्याला कळलेलंच आहे. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन म्हणजे आपल्याला एखादी बाजू वाढवावी लागेल बाह्य कोन इथं घ्यावं लागेल आणि मग तो चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन कसा असतो तर चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. त्याचा संलग्न कोन घ्यायचा समजा आपण इथं बाह्य वाढवला तर इथं बाह्य कोन येणार आहे त्याचा ही रेषा आता सरळ येणार नाही. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न आंतरकोन झाला हा काय सांगितले तर त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. संलग्न कोन त्याचा हा झाला बाह्य कोनाच्या संलग्न कोन हा झाला त्याच्या सम्मुख कोनाशी म्हणजे याच्याशी हा इथला बाह्य कोन एकरूप असणार आहे. आकृती इथं व्यवस्थित आलेली नाही मला फक्त आयडिया दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही हे प्रमेय स्वतः करून बघायचं आहे आणि काही अडचण आली तर ती परत विचारायची शिक्षकांना. तर अशा पद्धतीनं आज आपण हे बरेचसे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. यातली उदाहरणं जी आहेत या संबंधातली ते आपण नंतर पाहू.